विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले। राज्यात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं। महायुतीने राज्यात 230 जागा जिंकल्या। त्यानंतर आता मुख्यमंत्री पद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत। महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे। भाजपने 132 जागा जिंकल्यात, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। पण दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातल्या नेत्यांनीही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे अशी मागणी केली आहे। या साऱ्यात नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। आज सकाळी नागपुरातल्या मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावरची सीएम एकनाथ शिंदे यांची नेम प्लेट काढण्यात आली। त्यानंतर मग राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली। वृत्तवाहिन्यांवर बातम्या झळकू लागल्या। पण मग नंतर काहीच तासात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची नेम प्लेट लावण्यातही आली। या प्रकारानंतर या प्रकाराचा नेमका अर्थ काय असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय। पत्रकारांनी दीपक केसरकर यांना याबद्दल विचारलं असता ते काय म्हणाले पहा। मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत का? नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची नावाची जी पाटी आहे ती काढण्यात आली होती आणि साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पुन्हा ती पाटी लावण्यात आली। एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते, कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजप 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपनंतर सर्वाधिक जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्यात। 57 जागा जिंकत दुसऱ्या स्थानी असलेल्या शिवसेनेतून आता एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी होऊ लागली आहे। शिवसेनेचे काही आमदार नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीलाही गेले होते। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे निरोप गेले असल्याचं समजलं। याबद्दल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेजही दिलाय। आपल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे म्हणालेत की महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे। महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत। माझ्यावरच्या प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचं, मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे। तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे। मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कोणीही एकत्र येऊ नये असं आवाहन मी करतोय। पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये। समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होते आणि यापुढेही भक्कम राहील असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। पण नागपूरमध्ये घडलेल्या घटनेची चर्चा मात्र थांबायचं नाव घेत नाहीये। राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं सुद्धा आता यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की नाही होणार याकडेच लक्ष लागून आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय, तुमचा अंदाज काय? महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो? तुमचं म्हणणं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।